हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सिंगल पेज एसी सर्किटचं फोर्थ लेक्चर बघायचं आहे. आपण ऑलरेडी प्रिवियस लेक्चरमध्ये आपण टाईप्स बघितले होते एसी सिरीज सर्किटचे, प्युअरली रेझिस्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह अँड प्युअरली इंडक्टिव्ह. आणि शेवटीला मी त्यामध्ये बघा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक तिन्ही जे सर्किट होते ते एक्सप्लेन केले होते. होप सो तुम्हाला त्या जी डिफरन्सच्या फॉर्ममध्ये सांगितण्यात आलेले कंटेंट आहे हे तुम्हाला समजले असतील, कारण ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते एक चांगल्या प्रकारे काय करू शकता, इम्प्लिमेंट होऊ शकतं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बघा कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स, देन इम्पिडन्स अँगल, देन त्यामध्ये टाईप्स बघायचे लाईक पॉवरचे, त्याला आपण म्हणतो ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर और रियल पॉवर, देन सिम्पली पॉवर फॅक्टर. अशा गोष्टी आपल्याला काय करायच्या आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या. सो सुरू करूया. ओके, सो द पॉईंट आहे बघा कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स आणि त्यामध्येच आहे बघा इम्पिडन्स ट्रायंगल. ओके, सो आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बघा. इम्पिडन्स म्हणजेच काय बघा. इम्पिडन्स it is represented by that is Z. आपण Z ने काय करतो, इम्पिडन्स रिप्रेझेंट करतो. नंतर याचं जे युनिट असतं हे काय असतं, ओहम. ओके, देन इम्पिडन्सची जर आपण डेफिनेशन बघितली तर काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, दॅट इज आर, एक्सएल अँड एक्सी, म्हणजेच रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय तुमचा इम्पिडन्स. आता इम्पिडन्स हे आपण दोन फॉर्ममध्ये लिहू शकतो. एक पोलर फॉर्म म्हणतो आपण त्याला, आणि दुसरा दॅट इज अ रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, सो पोलर फॉर्म इज नथिंग बट दॅट इज अ Z इज इक्वल्स टू मॉड ऑफ Z ॲट अन अँगल ऑफ दॅट इज फाय. ओके, मॉड ऑफ Z म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मॅग्निट्यूड. फाय इज नथिंग बट वॉट, फेज अँगल. आणि रेक्टँग्युलर फॉर्म काय लिहितो आपण, Z इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स. ओके, आर इज नथिंग बट वॉट, रेजिस्टिव्ह पार्ट, and then x is nothing but a reactance part, राईट. आणि ह्या Z ची जर आपण मॅग्निट्यूड जर घेतली तर आपल्याला मिळतं आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि त्यामध्ये जर आपण फाय अँगल जर फाइंड केला तो इन द फॉर्म ऑफ असतो टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन आर. ठीक आहे, सो कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स इट इज रिप्रेझेंटेड बाय दॅट इज अ Z. Its unit is ohm and its definition is nothing but a combination of resistance, inductance and capacitance. It is represented in a two form, that is polar form and rectangular form. Polar form Z is equals to mod of Z at an angle of phi. Then rectangular form Z is equals to R plus JX. R is nothing but the resistive part, X is a reactant parts. Its magnitude of Z is R square plus X square and phase angle phi is equals to tan inverse of X upon R. आता त्याचप्रमाणे तुम्हाला इम्पिडन्स ट्रायंगल सांगितलं आहे बघा. आता इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजे काय बघा. इम्पिडन्स ट्रायंगल इज वन टाइप ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कोणाचं, तर आर, एक्स आणि झेड ह्या तीन क्वांटिटीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपला जो ट्रायंगल असेल याचा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री, और आपण त्याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. बरोबर, तर इम्पिडन्स ट्रायंगल हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कोणाचं, आर, एक्स आणि झेड. आर तुमचा काय झाला रेजिस्टन्स, एक्स झाला तुमचा रिॲक्टन्स, झेड झाला तुमचा इम्पिडन्स. ठीक आहे, देन तुम्ही ज्यावेळेस इम्पिडन्सचं मॅग्निट्यूड घेता बरोबर, तर त्याला आपण रिप्रेझेंट करू शकतो, राईट. सो झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर.
ओके, हे त्याचं काय झालं, दॅट इज अ मॅग्निट्यूड झालं. आणि त्याचप्रमाणे फाय इज इक्वल्स टू काय असतं आपलं, टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन आर. हा तुमचा काय झाला, फेज अँगल झाला. यामध्ये बघा आता आपण जर सिम्पली इम्पिडन्स ट्रायंगल ड्रॉ करून जर बघितलं तर हा तुमचा काय झाला, 90 डिग्री अँगल झाला. ओके, हॉरिझॉन्टल कंपोनंटला तुमचा रेजिस्टन्स असतोय, व्हर्टिकल कंपोनंटला तुमचा एक्स असतोय आणि हायपोटेनस म्हणजेच तुमचा काय असतोय, झेड. मी या ट्रायंगलला ए बी सी नाव देतो, बरोबर. तर हॉरिझॉन्टल कंपोनंट इथं लिहू शकतो आपण, हॉरिझॉन्टल कंपोनंट दॅट इज आर, vertical component is x and hypotenuse is that is z or a magnitude of its z. Okay, so these are the contents which is used in a what impedance triangle. ठीक आहे, सो हे कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स ऑलरेडी झालं होतं आपलं. इम्पिडन्स ट्रायंगल हा एक नवीन कन्सेप्ट आहे. तर हा नवीन कन्सेप्टमध्ये महत्त्वाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, दुसरं अँगल आणि तिसरं याच्यामध्ये तुमचा हा जो ट्रायंगल आहे हा कशा प्रकारे काय करतो आपण, रिप्रेझेंट करतो. ओके, सो याला नोट करून घ्या. ओके, आपल्याला आता आज बघायचं बघा इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू पॉवर. रिलेटेड टू पॉवर बघा 4 टर्म आपण कन्सिडर करतो. फर्स्ट दॅट इज अपॅरंट पॉवर, त्याला आपण रिप्रेझेंट करतो एस ने. ठीक आहे, देन सेकंड रियल पॉवर किंवा त्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर पण म्हणतो, त्याला रिप्रेझेंट करतो आपण पी ने. देन थर्ड रिॲक्टिव्ह पॉवर, इट इज रिप्रेझेंटेड बाय क्यू. and 4 that is power factor. ठीक आहे, सो हे 4 टर्म आहे रिलेटेड टू पॉवर. आपल्याला आता काय करायचं, 1 बाय 1 याला बघायचं. तर फर्स्ट आपण बघूया अपॅरंट पॉवर. ओके, अपॅरंट पॉवरला आपण रिप्रेझेंट कशाने करतोय, दॅट इज एस. दुसरं आपण त्याला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये काय म्हणू शकतो, एस मीन्स अपॅरंट पॉवर, इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्हॉट, व्होल्टेज अँड करंट दॅट इज आय. म्हणजेच एस इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. ओके, तर अपॅरंट पॉवरचे डेफिनेशन काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे, देन नेक्स्ट आपण जर बघितलं तर अपॅरंट पॉवर म्हणजेच तुमची टोटल पॉवर असते, बरोबर. कोणाला सप्लाय करतो आपण, टू द टोटल पॉवर सप्लाय टू द व्हॉट, लोड. ही एक प्रकारची टोटल पॉवर म्हणून काय केली जाते, ओळखल्या जाते. नंतर अपॅरंट पॉवर हे एक कॉम्बिनेशन असतं, कोणाचं, ॲक्टिव्ह पॉवर अँड रिॲक्टिव्ह पॉवरचं. ठीक आहे, तुम्ही म्हणशाल सर हे अपॅरंट पॉवर दोघांचं कॉम्बिनेशन कसं झालं. ओके, सो अपॅरंट पॉवर मी एस इज इक्वल्स टू ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर घेऊन कन्सिडर करू शकतो. जसं बघा ॲक्टिव्ह पॉवर कशाने दाखवतोय आपण, पी ने, प्लस रिॲक्टिव्ह पॉवर कशाने दाखवतोय आपण, क्यू ने. म्हणजे एस इज इक्वल्स टू पी प्लस क्यू. ओके, तर आता बघा पी आणि क्यू हे तुमचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंटच झाले. ओके, सो एस इज इक्वल्स टू मी कन्सिडर करतो दॅट इज V1 cos phi अँड क्यू इज इक्वल्स टू कन्सिडर करतो V2 sin phi. हे तुमचं काय झालं, हॉरिझॉन्टल, बरोबर. हे काय झालं, व्हर्टिकल, का, कारण साईन. ओके, आणि व्होल्टेज जे आहे आता मी इकडे घेतो त्याला. ठीक आहे, सो हे जे व्होल्टेज आहे मी इन द फॉर्म ऑफ काय करतो, व्ही आयच्या फॉर्ममध्ये त्याला कन्सिडर करतो. म्हणजेच व्होल्टेज व्ही आय कॉस फाय प्लस व्ही आय साईन फाय. ओके, मला आउटपुट काय पाहिजे, व्ही इंटू आय पाहिजे, बरोबर. हे आउटपुट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण हे ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्हचं आहे, हे कशावरून तर आपल्याला ते प्रूफ करायचं. ठीक आहे,
याला काय करतो मी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. बघा एस स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे किती मिळणार बघा आपल्याला, व्ही स्क्वेअर आय स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय, हे टोटल टर्मचा काय झाला, स्क्वेअर झाला. नंतर ह्या टर्मचा स्क्वेअर, व्ही स्क्वेअर आय स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. यामध्ये व्ही स्क्वेअर आय स्क्वेअर हे कॉमन आहे, टेक इट आउट साईड. सो ब्रॅकेटमध्ये काय राहणार तुम्हाला, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. याला बघितल्यानंतर मॅथ्स आठवतं का, फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सो व्ही स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू व्हॉट 1. सो एस स्क्वेअर इज इक्वल्स टू तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. ओके, तर मी काय करतो याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आता याचं जर स्क्वेअर रूट घेतलं एसचं तर काय मिळतं एस, आणि व्हीचं स्क्वेअर रूट व्ही, आय स्क्वेअरचं आय, म्हणजे व्ही इंटू आय मिळतं तुम्हाला. ओके, व्ही इंटू आय म्हणजेच तुमचं काय आहे, दॅट इज डेफिनेशन ऑफ ॲपरंट पॉवर. गेटिंग. सो रिलेटेड म्हणजे इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू द वॉट पॉवर इज डिवायडेड इंटू 4 कॅटेगरी. ॲपरंट पॉवर, रियल पॉवर मीन्स ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड पॉवर फॅक्टर. ओके, त्याचं रिप्रेझेंटेशन एस पी अँड क्यू. लक्षात असू द्या, ॲपरंट पॉवरला रिप्रेझेंट करतो एसने. डेफिनेशन या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. नंतर ही ॲपरंट पॉवर म्हणजेच तुमची टोटल पॉवर असते सप्लाय टू द वॉट लोड. त्यानंतर ॲपरंट पॉवर हे कॉम्बिनेशन कोणाचं, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरचं. मग ॲक्टिव्ह पॉवर दाखवतो पीने, रिॲक्टिव्ह पॉवर दाखवतो क्यूने. नंतर आपण हॉरिझॉन्टल याला कंपोनंट म्हटलं आणि याला व्हर्टिकल म्हटलं तर कॉस आला, साईन आला आणि त्याच्या अक्रॉस मी व्होल्टेज कन्सिडर केलं. ठीक आहे, जे की आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज घेत होतो, व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी वगैरे. ओके, देन ह्या व्हीला मी चेंज केलं व्ही आयच्या फॉर्ममध्ये, बरोबर. कारण मला काय पाहिजे, व्ही आयच्या फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे होतं, म्हणून मी काय केलं ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं. व्ही स्क्वेअर आय स्क्वेअर हा कॉमन काढला आणि बाकीच्या टर्म ज्या आहे कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय दॅट इज 1. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड एस इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. दिस इज अवर वॉट इक्वेशन विच इज रिलेटेड टू द वॉट ॲपरंट पॉवर. ओके, सो नोट करून घ्या. सेकंड आहे बघा, दॅट इज रियल पॉवर. त्याला रियल पॉवर पण म्हणतात किंवा ट्रू पॉवर पण म्हणतात किंवा ॲक्टिव्ह पॉवर पण म्हणतात. ओके, आणि रिप्रेझेंटेशन काय त्याचं, दॅट इज पी. ओके, आता रियल पॉवर म्हणजे काय की ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय AC सर्किट. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जेवढ्या अमाऊंट ऑफ ॲव्हरेज ही काय करते, स्टोअर करून ठेवते किंवा कंझ्युम करून ठेवते, त्यालाच आपण काय म्हणतो रिअल पॉवर, ट्रू पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. म्हणजे खरी खुरी जी कंझ्युम करणारी पॉवर त्याला आपण काय म्हणतो ॲक्टिव्ह पॉवर. यालाच आपण पी ॲव्हरेज पण म्हणू शकतो, म्हणजे ॲव्हरेज पॉवर, बरोबर. ॲव्हरेज पॉवर or simply power is equals to average power which is nothing but a V into I into what cos phi. बरोबर. आता लक्षात असू द्या, रियल पॉवर यालाच आपण डिफाइन करू शकतो, इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट विथ अ कोसाइन अँगल ऑफ AC सर्किट. समजलं, कोसाइन म्हणजे हा कॉस. ठीक आहे, देन आता हे जे व्होल्टेज दिलेलं आपल्याला V, हे काय झालं तुमचं RMS व्होल्टेज झालं. ठीक आहे, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर. आणि जे करंट झालं तर हे काय झालं RMS करंट झालं. ठीक आहे, रूट मीन स्क्वेअर करंट, बरोबर. आता याच्याच बेसिसवर हे जे आपण रिअल पॉवर, ट्रू पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर म्हणतोय, हे कंझ्युम कोण करतंय, AC सर्किट. त्यालाच आपण अदर फॉर्ममध्ये आणखी डिफाइन करू शकतो की ॲक्टिव्ह पॉवर इज द ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय रेजिस्टर. रेजिस्टन्सनी किती पॉवर कंझ्युम केली त्याला पण आपण ॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर, ट्रू पॉवर आपण म्हणू शकतो.
आणि ही त्याची काय झाली डेफिनेशन, म्हणजे पी ॲव्हरेज इज इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. आपल्याला साधं मध्ये पॉवरची आपण आत्ताच डेफिनेशन बघितली, त्याचं काय म्हणतो आपण एस इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. हे पॉवरचं सरळ साधं गणित काय सूत्र आहे बरोबर. त्याचा वापर करून आपण काय करतोय रियल नंतर रिॲक्टिव्ह देन पॉवर फॅक्टर ह्या अशा नवीन टर्म काय करतोय क्रिएट करतोय. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं ॲपरंट, सेकंड पाहिलं आपण रिअल. तर रिअलमध्ये जास्त काही नाही, फक्त हे व्ही आय कॉस फाय हे इक्वेशन लक्षात ठेवा, याला नोट करून घ्या. ओके, थर्ड आहे बघा, दॅट इज रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवरचं दुसरं नाव आहे बघा इमॅजिनरी पॉवर, म्हणजे इमॅजिनिंग केलेली पॉवर, म्हणजे त्याला रिप्रेझेंट कशाने करतो आपण दॅट इज क्यूने. ठीक आहे, नंतर याची डेफिनेशन काय असणार बघा. आता डेफिनेशनसाठी बघा, इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज V अँड करंट विथ साइन ऑफ अँगल ऑफ AC सर्किट. म्हणजे याचा अर्थ काय आला, यामध्ये साईन आहे. पहिल्या रिअल पॉवरमध्ये काय होतं कॉस होतं बरोबर आहे. म्हणजेच क्यू इज इक्वल्स टू दॅट इज व्ही इंटू आय इंटू वॉट साईन फाय बरोबर. हे तुमचं झालं व्होल्टेज, हे झालं तुमचं करंट, हे झालं तुमचा फेज अँगल. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये इमॅजिनरी हा शब्द आहे म्हणजे ही पॉवर काही कामाची का आपल्या नाही, म्हणजेच याला आपण काय म्हणणार लक्षात असू द्या. ही जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ही ट्रॅव्हल करते कशी, सोर्सकडून सोर्स टू लोड. ठीक आहे, आता सोर्सकडून लोडकडे ज्यावेळेस ट्रॅव्हल केल्यानंतर पुन्हा काय करते बॅक लोड टू सोर्स, म्हणजे उलट वापस फिरतं. म्हणजे सोर्सकडून लोडकडे गेलं म्हणून लोडकडून सोर्स करायला, म्हणजे काही फायदा झाला का नाही. इट इज व्हॉट टाईप ऑफ पॉवर, इट इज युजलेस पॉवर, म्हणून आपण याला मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. समजलं, नावातच आहे त्याचं रिॲक्टिव्ह और इमॅजिनरी. इमॅजिनरी या शब्दावरून आपल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. इमॅजिनरी म्हटलं तर हे युजलेस पॉवर आहे, पण युजलेस पॉवर काय आहे, कारण सोर्सकडून लोडकडे गेल्यानंतर पुन्हा लोडकडून सोर्सकडे येण्याची गरज याला जाणवते, म्हणून ही युजलेस होते किंवा रिॲक्टिव्ह पॉवर म्हणून काम करते. महत्त्वाचं रिप्रेझेंट केलं जातं क्यूने. डेफिनेशन प्रोडक्ट ऑफ व्ही आय ऑफ साइन ऑफ अँगल दॅट इज फाय. ओके, अँड source to load, load to source again back. Okay, so this is a reactive power, this is a third reactive power. Okay, so नोट करून घ्या. आणि सेकंड मध्ये आणि यामध्ये फरक एवढाच आहे, ते P ने रिप्रेझेंट केलं जातं रिअल पॉवर, आणि त्याचं फॉर्म्युला आहे व्ही आय कॉस फाय. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये फरक फक्त कोसाइन आणि साइनचा आहे. ठीक आहे, नोट करू की फोर्थ इम्पॉर्टंट वन दॅट इज पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी काही कुठल्या प्रकारचा सिम्बॉल नाही. ठीक आहे, ऑलरेडी ते पीने आपण पॉवर रिप्रेझेंट करतोच. बघा पॉवर फॅक्टर इट इज डिफाईन ॲज इट इज अ रॅशो ऑफ, रॅशो कोणाचा बघा, आपण जे दोन बघितले ना दॅट इज रिअल पॉवर. इट इज अ रॅशो ऑफ रिअल पॉवर म्हणजे P टू ॲपरंट पॉवर म्हणजेच S, ह्या दोघांचा काय रॅशो आहे. ठीक आहे, म्हणजेच पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू रिअल पॉवर P डिवायडेड बाय ॲपरंट पॉवर दॅट इज S. म्हणजेच पॉवर फॅक्टरला PF पण म्हणतात. ठीक आहे, P अपॉन S, हे P स्क्वेअर होत नसतं. ठीक आहे, हे P अपॉन S झालं. महत्त्वाचं आता बघा, बट तुमच्याकडं रिअल पॉवरचा फॉर्म्युला आहे, काय होता तो V इंटू आय कॉस फाय, आठवतो राईट. अँड ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला आहे S इज इक्वल्स टू V इंटू आय. ह्या ज्या दोन क्वांटिटी आहे ह्या अबो इक्वेशनमध्ये मी पुट करू शकतो.
बरोबर. म्हणजेच पी एफ इज इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय डिवायडेड बाय व्हॉट व्ही इंटू आय. म्हणजेच हा व्ही व्ही आय आय कॅन्सल झाला, म्हणजेच तुम्हाला पॉवर फॅक्टरमध्ये फक्त काय मिळालं, कॉस फाय. म्हणजेच पॉवर फॅक्टर इज नथिंग बट व्हॉट, कोसाइन ऑफ अँगल ऑफ इट्स फेज अँगल दॅट इज फाय विथ ऑफ इट्स व्होल्टेज व्ही अँड आय. ओके. तर पॉवर फॅक्टरची डेफिनेशन ई इन द फॉर्म ऑफ कॉस फाय असते. हे का बरं आलं समजलं, या दोघांचा रेशो आहे कोणाकोणाचा, रिअल पॉवर म्हणजे सेकंड, ठीक आहे, त्याला ट्रू पॉवर पण म्हणतात, पी डिवायडेड बाय एस म्हणजेच पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरला पी डॉट एफ डॉट पण म्हणतात, ठीक आहे, पी एफ. ओके. सो पी अपॉन एस व्ही व्ही आय गेट कॅन्सल विच इज इन द फॉर्म ऑफ कॉस फाय. ही झाली फर्स्ट डेफिनेशन. आणखी एक डेफिनेशन याच्यावरून तयार करतात बघा. आपण कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स आणि इम्पिडन्स ट्रायंगल बघितलं, बरोबर. तर इम्पिडन्स ट्रायंगलनुसार मला सांगा, इथं तुमचा थिटा होता, इथं तुमचा फाय होता, इथं आर होता, इथं रिॲक्टन्स एक्स आणि इथं झेड, ठीक आहे. आता मला जर कॉस फायची जर व्हॅल्यू फाइंड करायची म्हटलं, आर अपॉन झेड येतं ना, ठीक आहे, आर अपॉन झेड, बरोबर. मग कॉस फायची ही जी किंमत आहे मी इथं पुट करू शकतो. मग काय आपलं पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू कॉस फाय, बट कॉस फाय म्हणजेच काय, आर डिवायडेड बाय झेड, म्हणजेच पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू आर डिवायडेड बाय झेड, म्हणजे रेजिस्टन्स अपॉन व्हॉट, दॅट इज इम्पिडन्स, दॅट इज झेड. ओके. सो ही फर्स्ट डेफिनेशन, त्यानंतर सेकंड अँड देन थर्ड. हे इलॉबरेशन आहे, ठीक आहे. याचं एक्सप्रेशन आपण काय करतोय, सिम्पली इलॉबरेट करून बघतोय. ओके. सो हे तुम्हाला कॉस फायची डेफिनेशन, कॉस फायची ज्यावेळेस किंमत आपण विथ द हेल्प ऑफ व्हॉट, इम्पिडन्स ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल आठवतोय ना, आल्या पहिले शिकवलं होतं तो. हा इम्पिडन्स ट्रायंगल इथं जाऊन उभं राहणार, कॉस फायची किंमत फाइंड करायची. 10th झालं आहे तुम्हाला, कॉस 30 कॉस 60 लगेच कॉस फाय. सो लगतची बाजू म्हणजेच ॲडजस्टन अपॉन इट्स हायपोटेनस. ओके. सो आर अपॉन झेड. आता बघा पॉवर फॅक्टरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी इथं ॲड होतात. पॉवर फॅक्टर हा ±1च्या फॉर्ममध्ये असू शकतो. याचा अर्थ काय, हा एक तर पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो, किंवा युनिटी पण असू शकतो, ठीक आहे. आता लक्षात असू द्या, ज्यावेळेस पॉवर फॅक्टरमध्ये करंट हा लॅग करतो, लॅग बिहाइंड व्होल्टेज व्ही, ओके, त्यावेळेस इंडक्टिव्ह सर्किटमध्ये तुमचा जो अँगल असतो हा कसा असतो, निगेटिव्ह. म्हणजे तुमची ही निगेटिव्हची कंडिशन क्लिअर झाली, ठीक आहे. नंतर सेकंड कंडिशन, इन अ पॉवर फॅक्टर इफ द फेज अँगल इज 0 then its power factor is what, at that time unity. Okay. When the power factor or simply current leads the voltage V, then in a capacitive circuit angle is what, that is positive. म्हणजे हा पॉझिटिव्हचा पण कन्सेप्ट यामध्ये क्लिअर होतो. पॉझिटिव्ह केव्हा, ज्यावेळेस लीड करेल तेव्हा, ज्यावेळेस लॅग करेल तेव्हा निगेटिव्ह, आणि ज्यावेळेस फेज अँगल तुमचा 0 असेल त्यावेळेस आन्सर काय, युनिटी. समजते. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, हे 4 पॅटर्न बघतोय. तर बघा पॉवर फॅक्टरमध्ये आपण काय बघितलं, रिअल पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर ही डेफिनेशन झाली. पी आणि एसच्या व्हॅल्यू यामध्ये पुट केल्या. व्ही आय कॅन्सल झालं, इन द फॉर्म ऑफ कॉस फाय मिळालं. ओके. ही कॉस फायच्या फॉर्ममधली सेकंड डेफिनेशन पॉवर फॅक्टरची. थर्ड डेफिनेशन मी इम्पिडन्स ट्रायंगलवरून फाइंड केली, ठीक आहे. यामध्ये आर अपॉन झेड कसं आलं, तर कॉस फायची किंमत आपण फाइंड केली, ठीक आहे. देन पी एफ इज इक्वल्स टू आर अपॉन झेड, ही तिसरी डेफिनेशन झाली. नंतर पॉवर फॅक्टर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतो किंवा तटस्थ 1 असू शकतो, बरोबर. तर हे कसं, ज्यावेळेस लॅग करेल तेव्हा निगेटिव्ह, लीड करेल तेव्हा पॉझिटिव्ह, आणि ज्यावेळेस फाय हा 0 असेल तेव्हा युनिटी. ओके. सो नोट करून घ्या. हे तसं बघितलं तर सोपं आहे,
ह्या इंटरडिपेंडंट टर्म आहे आणि त्या जर तुम्ही पहिल्यापासून जर फॉलो करत असाल कशाला रिअल पॉवरला आणि रेक्टँग्युलर पोलर फॉर्म रेक्टँग्युलर फॉर्म याला जर आपण बघत असाल तर ह्या गोष्टी काय होईल आणखी सोप्या होत जाईल. ओके, सो नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट बघा रिलेटेड टू द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर. ठीक आहे, आता बघा आपण टाईप ऑफ सर्किट बघू. आपल्याकडे टाइप्स ऑफ सर्किट कुठले? फर्स्ट प्युअरली रेझिस्टिव्ह, देन प्युअरली इंडक्टिव्ह, देन प्युअरली कॅपॅसिटिव्ह, देन फोर्थ LR सिरीज सर्किट. ओके, यामध्ये तुम्हाला काय तुमचा फाय अँगल सांगायचा आहे आणि त्यामध्ये टाईप सांगायचं आहे. ठीक आहे, किंवा नेचर सांगायचं आहे. आता व्हॅल्यू ऑफ फाय प्युअरली रेझिस्टिव्हमध्ये तुमचा अँगल हा कसा असतो? 0, बरोबर. त्यावेळेस कॉस ऑफ फाय म्हणजेच कॉस 0 हा किती असतो? 1 असतो. ठीक आहे, हे तुम्ही ऑलरेडी 10वीला बघितलं आहे बघा. कॉस 0 किती असतो? 1. नंतर प्युअरली इंडक्टिव्हमध्ये तुमचा अँगल किती असतो? -90 डिग्री असतो, बरोबर आहे. त्यावेळेस तुमचा कॉस फाय इज इक्वल्स टू कॉस ऑफ -90. कॉस 90 0 असतो ऑलरेडी, तर मायनसचा विषयच येत नाही. प्युअरली कॅपॅसिटीमध्ये तुमचा फाय किती असतो? +90 डिग्री. जरी प्लस असला तरी कॉस 90 काय असतं? हे 0च असतं. ठीक आहे. LR सिरीज सर्किट यामध्ये तुमचा फाय हा काय असतो? 0 लेस दॅन फाय इज लेस दॅन व्हॉट? -90 डिग्री. हे तुम्हाला LR सिरीज सर्किट होणार आहे आणखी. ठीक आहे, सो याची कंडिशन नाही लिहिली तरी चालेल, याला इलिमिनेट करा. ओके, पण हे बाकीचे जर पॉवर फॅक्टर तुम्हाला माहीतच आहे. ओके, याचा उपयोग करायचा आहे आणि कॉसच्या व्हॅल्यू हे तुम्हाला माहीत पाहिजे. कॉस 0 हा 1 असतो, कॉस 90 हा 0 असतो. ओके, सो नोट करून घ्या. याला आपण म्हणतो नेचर ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ व्हॉट? सर्किट. ओके ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर फॅक्टर. IMP ऑफ PF म्हणजेच पॉवर फॅक्टर. आता बघा पॉवर फॅक्टरची डेफिनेशन आपण काय बघितली? दॅट इज P/S म्हणजेच इट इज अ रेशो ऑफ व्हॉट? apparent power, true power or reactive power divided by what? apparent power, that is S. तर यामध्ये बघा पॉवर फॅक्टरची आणखी एक आपण डेफिनेशन सांगू शकतो की इट इज अ टोटल पॉवर कंझ्युम्ड बाय सर्किट इज नथिंग बट व्हॉट? पॉवर फॅक्टर. आता एक साधं एक एक्झाम्पल घेतलंय बघ. 0.9% मध्ये आपला जर पॉवर फॅक्टर असेल, ठीक आहे, देन ह्या 0.9ला आपल्याला काय करायचं आहे? पॉवर फॅक्टरमध्ये जर मेजर करायचं आहे तर PF इज इक्वल्स टू व्हॉट? 0.9 इंटू S अँड विच इज इक्वल्स टू व्हॉट? 90%. ओके, आणि आणखी जर आपण एक्झाम्पल घेतलं, जर पॉवर फॅक्टर माझा 0.2 आहे, ओके, आणि त्याला जर पॉवर फॅक्टरला 0.2 इंटू S ज्यावेळेस करतो म्हणजे 100ने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो त्यावेळेस ते किती मिळतं तुम्हाला? 20%. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही 90% ही काय केली? पॉवर कंझ्युम केलेली आणि रिमेनिंग 10% हे काय झाली? तुमची लॉस झालेली आहे. ठीक आहे, यामध्ये 20% काय तुम्ही कंझ्युम केलेली आहे आणि रिमेनिंग 80% ही काय झालेली? इन द फॉर्म ऑफ हीट रिलीज झालेली आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ इट्स रेजिस्टन्स. हेच एवढं हे इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर फॅक्टरमध्ये की जेवढं दिलेलं आहे राईट त्याला काय करायचं? सिम्पली कंझ्युम म्हणायचं. म्हणजे टोटल पॉवर ही कंझ्युमच केली काय? ते पर्टिक्युलर सर्किटने. आणि पॉवर फॅक्टरची आपण आता डेफिनेशन बघितली ती काय? दॅट इज ॲक्टिव्ह पॉवर डिवाइडेड बाय व्हॉट? ॲपरंट पॉवर किंवा ट्रू पॉवर डिवाइडेड बाय दॅट इज ॲपरंट पॉवर. ओके, सो हे छोटा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, दॅट इज अ कॉज ऑफ अ लो पॉवर फॅक्टर. लो पॉवर फॅक्टर असेल तर काय काय परिणाम होऊ शकतो? महत्त्वाचं, लो पॉवर फॅक्टर असेल तर त्याचं कन्झम्पशन असणार पॉवरचं हे कसं असणार आहे? लो असणार आहे.
बरोबर. पॉवर जर लो, जर पॉवर फॅक्टर असेल, कन्झम्पशन तर लो झालंच, पण त्यावेळेस काय करणार, त्याला जनरेट अ हाय पॉवर फॅक्टर, बरोबर ना. त्या सिम्पली काय करणार आहे, रिक्वायर्ड टू जनरेट और डिलिव्हर द दॅट इज अ हाय पॉवर टू द व्हॉट लोड. ओके. अँड थर्ड वन, इफ द लो पॉवर फॅक्टर इज देअर दे द लार्ज इंडक्टिव्ह लोड इज टू बी रिझल्ट. बरोबर. जर लो पॉवर फॅक्टर झाला तर म्हणजे रिझल्ट ऑफ व्हॉट, लार्ज इंडक्टिव्ह काय असणार, लोड असणार. लो पॉवर फॅक्टर रिझल्ट ऑफ लार्ज इंडक्टिव्ह लोड. ठीक आहे. तर हे असे छोटे छोटे पॉईंट आहे बघ. लो पॉवर फॅक्टर असेल तर कन्झम्पशन पण लो होणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जनरेट हाय पॉवर फॅक्टर करावं लागणार. लो पॉवर फॅक्टर असेल तर त्याचा रिझल्ट काय असणार, लार्ज इंडक्टिव्ह लोड लागणार. ठीक आहे. सो हे छोटा पॉईंट. जसं आपण बघा इम्पिडन्स ट्रायंगल बघितलं त्याप्रमाणे आता काय पॉवर ट्रायंगल. ठीक आहे. सो पॉवर ट्रायंगल. आता पॉवर ट्रायंगल काय असतं बघा, हे एक पण काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, बरोबर. आणि ते ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये सिम्पली तुमचा जो ट्रायंगल असणार हा किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, बरोबर. देन आता आपण एक सिम्पली ग्राफ ड्रॉ करून बघूया. दॅट इज ए बी अँड सी. ओके. सो यामध्ये तुमचा एस, देन पी अँड देन क्यू, राईट. आता पी हा तुमचा काय झाला, हॉरिझॉन्टल कंपोनंट झाला. क्यू हा काय झाला, व्हर्टिकल झाला, कारण तो व्हर्टिकल झाला. ठीक आहे. आणि हा काय झाला तुमचा हायपोटेनस. ठीक आहे. सो आता हा 90 डिग्री असल्यामुळे पायथागोरस कसं होतं आपल्याला, एस स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर. याच्या पॉवर ट्रायंगलवरून मिळतं. आणि आपण जो इम्पिडन्स ट्रायंगल बघितला होता, ठीक आहे, यामध्ये आर एक्स आणि हा झेड होता, म्हणजे झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. अशी कंडिशन इकडे होती इम्पिडन्स ट्रायंगल. ठीक आहे. तर हे एस स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता आपल्याला बघायचं बघा पुढं AC सिरीज सर्किट एलिमेंट. आता AC सिरीज सर्किट एलिमेंट हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. यापुढं जाऊन आपल्याला काय करायचं, यांचं कॉम्बिनेशन बनवायचं, काय RL, LC, देन थर्ड आपण बघू शकतो दॅट इज RC. ओके. RL, LC अँड RC अशा प्रकारचे सिरीज एलिमेंट आपल्याला काय बघायचे, RLC सिरीज सर्किट प्रकारे हे बघायचे. ओके. सो आजचे पॉईंट्स आपण कुठले कुठले बघितले, सिम्पली कन्सेप्ट ऑफ इम्पिडन्स, देन इम्पिडन्स ट्रायंगल, नंतर थर्ड आपण इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू पॉवर बघितल्या, त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड पॉवर फॅक्टर. आणि पॉवर फॅक्टरमध्ये आपण काय बघितलं, त्याचे सिम्पली इम्पॉर्टन्स का बरं, त्यानंतर त्याचा कॉज काय आहे, नंतर पॉवर ट्रायंगल आपण बघितलं. ठीक आहे. सो एवढे पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केली, कवर केले. ओके. सो नोट करून घेत चला, आणि प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहित चला, जेणेकरून काय होईल ते प्रॉब्लेम जे असतील ते सॉल्व केले जाईल. ठीक आहे. सो आज आपण इथेच थांबूया.